एखाद्या व्यक्तीला उधार पैसे दिलेत आणि अमाऊंट भरपूर मोठी आहे, परंतु तो व्यक्ती आपल्याला परत पैसे देत नाही. भांडणं करू शकत नाही, वाद करू शकत नाही, कुठल्या प्रकारचा आपल्याकडे पुरावा नाही, परंतु अतिशय कष्टातून जोडून हा पैसा आम्ही एखाद्याला दिलाय आणि अविश्वास झालाय. चला तर त्याच्यावर उपाय जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला याच्यावरती मार्ग देतो. सर्वप्रथम माता छिन्नमस्तिका किंवा माता चिंतपूर्णा या देवीची पूजा आपल्याला करायची आहे. ती कशी? मातीची एक लिंग तयार करायची आहे, त्याला 2 नेत्र लावायचे आहे. बाजारातून आणून तुम्ही डोळे लावू शकता. हळद, कुंकू व गुलाल याने ती पिंड सुसज्जित करायची आहे. अष्टमी असावी, मंगळवार असावा किंवा शुक्रवार असावा. 3 वेळा हा पिंडीचं चिंतपूर्ण रूपात, छिन्नमस्तिका रूपात आपल्याला पूजा करायची आहे. छिन्नमस्तिका स्तोत्र तुम्हाला युट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल. छिन्नमस्तिका स्तोत्र आपल्याला 108 वेळा छिन्नमस्तिका स्तोत्र आपल्याला कलश पाणी ठेवून आचमन करून संकल्प करून त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला छिन्नमस्तिका स्तोत्र पठण करायचं. नाही जमलं, काल भैरवाष्टक, भैरव पूजा करायची आहे. भैरव दान द्यायचं आहे, भैरव दीप दान द्यायचं आहे. ते कसं द्यायचं? भात, दही, गुलाल, कुंकू आणि लिंबू इत्यादी वस्तू कट करून आपल्याला एका ताटात ठेवायचे. त्याच्यावर पिठाचा दिवा लावायचा. तो दिवा गावरान तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा आणि काल भैरवाष्टकाचं 108 वेळा किंवा 121 वेळा आपल्याला पठण करायचे. त्या व्यक्तीचं नामस्मरण करून आणि भगवंताला आपल्या नेत्रापुढे आणून भगवंताकडून विनवणी या भावाने आपल्याला त्या माणसाचं मन बदलण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तो भैरव भोगाचा दिवा जो आहे तो आपल्याला घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आणि जर चिंतपूर्णाची किंवा छिन्नमस्तिकाची पिंड स्थापित केलेली आहे तर ती नदीत प्रवाहित करायची. ओंकार.